नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आणि भविष्य काळातील क्रिया चालू दाखविणारा, कोणीतरी काहीतरी करत असेल भविष्यामध्ये हे सांगणारा फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण आज कव्हर करणार आहे। तर तुम्ही सर्व रेडी आहात नोटबुक आणि पेन घेऊन, कारण आपली ही सिरीज चालू आहे आणि सिरीज मधीलच हा व्हिडिओ आहे। जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी म्हणेन की तुम्ही डे 1 पासून प्रत्येक व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये कळेल, कशा पद्धतीने प्रॅक्टिस आपण करतो हे सुद्धा तुम्हाला समजेल। कारण आपण एक टेन्स जेव्हा शिकतो, जसं आज आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स कव्हर करणार आहे, याच्या सोबत आपण काही सेंटेन्सेसची प्रॅक्टिस देखील करतो। तुमच्यासाठी एक्सरसाइज सुद्धा असते, त्याचं आन्सर सुद्धा चेक करण्यासाठी असतं तुम्हाला। आणि आपण एकाच व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बलमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि WH क्वेश्चन सगळं कव्हर करत असतो फक्त एकाच व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला डिटेल प्रत्येक गोष्ट शिकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रत्येक व्हिडिओची, महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक तुम्ही मिस करणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर येवले अकॅडमी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्ही तिकडे जाऊ शकता, ॲपवरती जाऊ शकता, तिकडे कोर्सेस लॉन्च झाले आहेत। स्पोकन इंग्लिश कोर्स आहे, इंग्लिश ग्रामर कोर्स आहे, सोबतच PDF सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी। तुम्हाला जे काही शिकायचं असेल तुम्ही शिकू शकता घरबसल्या आणि तुमच्या लँग्वेजला नेक्स्ट लेवलवरती नेऊ शकता। आणि जर तुम्हाला फ्री शिकायचं असेल तर चॅनलला देखील कॉन्स्टंटली फॉलो करू शकता। तर चला चालू करूया आपण आजच्या टॉपिकला। आजचा टॉपिक आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, याला आपण म्हणत असतो चालू भविष्यकाळ। चालू भविष्यकाळ म्हणजे काय असतो बघा, भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो। जसं माझी सध्या क्रिया चालू आहे तर हा माझा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे। मात्र उद्याला मी असं म्हणते की मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असेन, आय विल बी रेकॉर्डिंग अ व्हिडिओ, मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत असेन भविष्यामध्ये, तर ही क्रिया माझी उद्याला चालू असेल म्हणजे फ्युचरमध्ये चालू असेल हे सांगण्यासाठी मला फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा आधार घेऊन वाक्य बनवावं लागतं। तर चला आपण स्टार्ट करूया। आता तुम्हाला आयडेंटिटी लक्षात आली की भविष्यात कुठली तरी गोष्ट चालू असेल। यामध्ये हेल्पिंग वर्ब तुम्हाला विल यूज करायचा आहे सगळीकडे, मग आय, वी, दे, यू, ही, शी, इट, कुठलंही नाव असू द्या, एक असू द्या, सिंग्युलर, प्लुरल असू द्या, अनेक असू द्या, सगळ्याच्या नंतर आपल्याला विलचा यूज करायचा आहे। विल हे हेल्पिंग वर्ब आहे यामधील। याच्यासोबत बी सुद्धा आलेलं असतं, विल बी यामधील मेन गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, विल बी। ठीक आहे, चला आता स्टार्ट करूया आपण पॉझिटिव्हचे सेंटेन्सेस बनवायला। पॉझिटिव्हचे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहे आणि बनवत असताना बघा याचं स्ट्रक्चर देखील मी काढलंय। तर यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स, आता कंटिन्युअस म्हटलं तर तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगत असते की चालू क्रिया कुठलीही असो त्यामध्ये V4 आलेलं असणार। V4 म्हणजे काय, जसं इथे गो आहे सपोज V1, तर याला जर ING लावला आपण तर हे झालं V4, याला आपण V4 म्हणत असतो, म्हणजे ING फॉर्म ऑफ वर्ब। ओके, बघा पहिलं पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर यामध्ये मी काढून दिले, जसं सब्जेक्ट विल बी, V4 ऑब्जेक्ट, V4 म्हणजे ING फॉर्म। तर बघा सेंटेन्सेस मेकिंगला आपण सुरुवात करू। जसं मी म्हटलं आय विल बी लिसनिंग अ स्पीच, मी स्पीच म्हणजे काय, भाषण, मी भाषण ऐकत असेन, कधी, भविष्यामध्ये। वी विल बी कॅरिंग चिल्ड्रन, आम्ही मुलांची काळजी घेत असेन। ही विल बी कॉलिंग फ्रेंड्स, तो मित्रांना कॉल करत असेन। अशा पद्धतीनं आपल्याला कुठलंही नाउन, प्रोनाउन असू द्या, आपल्याला काय करायचंय, विल बीचा यूज करायचंय आणि V4चा। ठीक आहे, यानंतर तुम्हाला जेव्हा भविष्य काळाविषयी बोलायचं आहे आणि तुम्हाला कुठली क्रिया चालू असेल हे सांगायचं असेल तर या स्ट्रक्चरचा यूज करून सेंटेन्सेस बनवा। तुम्ही हजारो सेंटेन्सेस बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण। आता आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह। निगेटिव्ह करत असताना तुम्हाला यामध्ये सब्जेक्ट विल नॉट बी, V4 ऑब्जेक्ट। आता यामध्ये काय करायचं बघा, विल आणि बी ह्या दोन गोष्टी आल्यात यामध्ये, तर आपल्याला विल बीच्या मध्ये नॉटला ऍड करायचंय।
ठीक आहे, दोघांच्या मध्ये लक्षात ठेवायचं, कधीही विल बी नॉट करायचं नाही, दोघांच्या मध्ये नॉट आला पाहिजे. ओके, जसं मी म्हटलं, आय विल नॉट बी लिसनिंग अ स्पीच, मी स्पीच ऐकत नसेन. वी विल नॉट बी कॅरिंग चिल्ड्रन, आम्ही मुलांची काळजी घेत नसेन. ही विल नॉट बी कॉलिंग फ्रेंड्स, तो मित्रांना कॉल करत नसेन. भविष्यामध्ये आपण काय केलं, विल बीच्या मध्ये नॉटला टाकलंय. याला तुम्ही विल नॉटला एकत्र करून ओंट सुद्धा घेऊ शकता. आय ओंट बी लिसनिंग अ स्पीच. ठीक आहे, तर विल नॉट म्हणजे एकत्र जर केलं तर हा शॉर्ट फॉर्म झाला, शॉर्टकट झालं, किंवा याला आपण एकत्र करून यूज करू शकतो. असं तुम्हाला जे चांगलं वाटेल, ऐकायला गोड वाटेल कानाला, ते तुम्ही यूज करा. नेक्स्ट आहे बघा, पॉझिटिव्ह व्हर्बल. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, कारण व्हर्बल क्वेश्चनचा आन्सर आपण यस ऑर नोनी देत असतो. जसं आपण म्हणतो, तू गावाला जात असेन का, म्हणजे आपण विचारलं, मग तिकडून आन्सर आपल्याला काय येणार, जात असेल तर यस, जात नसेल तर नो. या प्रश्नाची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने झालेली असते. जसे यामध्ये विल हे हेल्पिंग व्हर्ब आलंय. तुम्हाला सोप्यात सोपं सांगते मी की विलला सुरुवातीला घेऊन घ्यायचं, बाकी सर्व आपल्याला जसंच्या तसं ठेवायचंय. जसं विल, त्यानंतर सब्जेक्ट, बी, V4 आणि ऑब्जेक्ट. विल आय बी लिसनिंग अ स्पीच, विलला सुरुवातीला घेतला आपण. मी स्पीच ऐकत असेन का. विल वी बी कॅरिंग चिल्ड्रन, आम्ही मुलांची काळजी घेत असेन का. भविष्यामध्ये का आहे, प्रश्न आहे. विल ही बी कॉलिंग फ्रेंड्स, तो फ्रेंड्सना कॉल करत असेन का, प्रश्न आहे. तुम्हाला स्ट्रक्चर पॅटर्न माइंडमध्ये असे सेट करायचे जसे मी तुम्हाला सांगते. ओके, तर आपल्याला शिकायचंय निगेटिव्ह व्हर्बल. निगेटिव्ह व्हर्बल म्हणजे काय, ज्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बनच झालेली असते. फक्त निगेटिव्ह व्हर्बल म्हटलं तर पॉझिटिव्ह व्हर्बल सारखंच असतं, फक्त यामध्ये आपल्याला सब्जेक्टच्या नंतर नॉट टाकायचं आहे, नंतर बी, V4 आणि ऑब्जेक्ट. जसं विल आय नॉट बी लिसनिंग अ स्पीच, इथे नॉट टाकला आपण सब्जेक्टच्या नंतर. मी स्पीच ऐकत नसेन का. विल वी नॉट बी कॅरिंग चिल्ड्रन, आम्ही मुलांची काळजी घेत नसेन का. विल ही नॉट बी कॉलिंग फ्रेंड्स. बघा, या ठिकाणी सुद्धा एक काम अजून करू शकता तुम्ही, विल नॉटला एकत्र करून ओंट सुद्धा करू शकता. आणि जेव्हा तुम्ही विल नॉटला एकत्र करता त्यावेळी तुम्ही हे नॉट लिहायचं नाही, इकडे परत परत नाही लिहायचं, कारण आपण एकत्र घेतलंय. तर हे सेंटेन्स कसं होईल, ओंट ही बी कॉलिंग फ्रेंड्स. ओंट ही बी कॉलिंग फ्रेंड्स, तो मित्रांना कॉल करत नसेन का, भविष्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आहे WH क्वेश्चन बनवायचे आहे आपल्याला. WH वर्ड सुरुवातीला घ्यायचं, हेल्पिंग वर्ब घ्यायचं, सब्जेक्ट, बी, V4, ऑब्जेक्ट. इन अ सिम्पल वे व्हर्बल क्वेश्चनचं जे स्ट्रक्चर पॅटर्न आहे, जशा पद्धतीनं आपण बनवलं त्याच पद्धतीनं बनवायचं आहे. फक्त आपल्याला WH वर्डला सुरुवातीला टाकायचं आहे, कारण बघा WH क्वेश्चन म्हटलं तर WH वर्ड येणार आणि याचा आन्सर आपल्याला डिटेल द्यावं लागतं, म्हणजे पूर्ण द्यावं लागत असतं. येस ऑर नोनी याचे आन्सर चालत नाही. मग फॉर व्हॉट आहे, वाय आहे, हे काय आहे, WH वर्ड आपण सुरुवातीला घेतले. बाकी सर्व कशा पद्धतीचं आहे, जसं आपण व्हर्बल पॉझिटिव्ह शिकलो होतो त्याच पद्धतीचं. बघा, व्हॉट विल आय बी लिसनिंग, मी काय ऐकत असेन. फॉर व्हॉट विल, आता फॉर व्हॉट म्हणजे काय, फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी. फॉरवर्ड म्हणजे कशासाठी, कशासाठी विल वी बी कॅरिंग चिल्ड्रन, तर आम्ही कशासाठी मुलांची काळजी घेत असेन. व्हाय विल ही बी कॉलिंग फ्रेंड्स, तो का मित्रांना कॉल करत असेन. व्हाय म्हणजे का. अशा पद्धतीने आपल्याला WH क्वेश्चन बनवायचे आहे. खूप इझी आहे, फक्त तुम्हाला प्रत्येक पॅटर्न हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तर चला जाऊया आपण समोर. आपल्याला आता करायची आहे प्रॅक्टिस. हे सर्व जे सेंटेन्स आहेत डेली यूज प्रॅक्टिस सेंटेन्सेस, तुम्हाला माझ्यासोबत प्रॅक्टिस करायचे आहेत. तर या सेंटेन्सेसला मी बनवलंय या सर्व पॅटर्ननी, वेगळं काही केलेलं नाही आहे. जे स्ट्रक्चर पॅटर्न आपण शिकलो त्या पॅटर्ननी बनवलेलेच हे सेंटेन्स आहेत आणि आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. तर चला आपण करूया प्रॅक्टिस. आय विल बी वेटिंग फॉर यू ॲट द स्टेशन, मी तुझ्यासाठी किंवा मी तुझी स्टेशनवरती वाट पाहत असेन. शी विल बी रीडिंग अ बुक इन द इव्हिनिंग, ती संध्याकाळी पुस्तक वाचत असेन. ही विल नॉट बी, बघा विल बीच्या मध्ये नॉट टाकले आपण. ही विल नॉट बी कमिंग टू द पार्टी, तो पार्टीला येत नसेन. दे विल नॉट बी प्लेइंग फुटबॉल टुमॉरो, ते उद्याला फुटबॉल खेळत नसतील.
विल यू बी स्टडिंग ॲट 8 PM? तू सायंकाळी 8 वाजता अभ्यास करत असशील का? विल शी बी कुकिंग डिनर वेन आय अराईव्ह? मी जेव्हा येतो तेव्हा ती स्वयंपाक करत असेल का किंवा डिनर बनवत असेल का? व्हॉट विल यू बी डुईंग ॲट धिस टाईम टुमॉरो? इफ यू आस्क मी, जर तुम्ही मला विचाराल व्हॉट विल यू बी डुईंग ॲट धिस टाईम टुमॉरो, उद्याला तुम्ही अशा वेळी काय करत असाल, तर मी काय करत असेन तुम्हाला माहीत आहे. तर बघा, हा प्रश्न विचारलाय आपण असं बरेचदा म्हणतो की हां, उद्याला आपण अशा वेळी काय करत असू, है ना. तसंच आपण म्हटलं व्हॉट विल यू बी डुईंग ॲट धिस टाईम टुमॉरो, उद्याला तू अशा वेळी काय करत असशील. वेअर विल दे बी स्टेईंग नेक्स्ट वीकेंड, नेक्स्ट वीकेंडला ते कोठे थांबत असतील, अशा पद्धतीने. तर चला, काही सेंटेन्स आपले राहिले ते घेऊ आपण आणि मग जाऊ प्रॅक्टिस एक्सरसाइजकडे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं या ठिकाणी बघा, व्हॉट विल आय बी चेंजिंग टुमॉरो, मी उद्याला काय बदलत असेन. हू विल बी हेल्पिंग यू इन युअर प्रोजेक्ट, तुझ्या प्रोजेक्टमध्ये तुला कोण मदत करत असेल. तर हूच्या सेंटेन्समध्ये इथे तुम्हाला सब्जेक्ट दिसणार नाही, कारण हा स्वतः सब्जेक्ट असतो. हू मध्ये स्वतः एक सब्जेक्ट लपलेला असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण केली आहे प्रॅक्टिस आणि हे सर्व सेंटेन्सेस मी बनवले आहे, जे स्ट्रक्चर पॅटर्न तुम्हाला शिकवले त्या स्ट्रक्चर पॅटर्ननी. दॅट्स इट, तुम्हाला करायची आहे प्रॅक्टिस. सो चला, आता तुम्हाला करायचं आहे तुमचं नॉलेज टेस्ट. हे तुमचं होमवर्क टाईम आहे. एक मी तुम्हाला फक्त सांगते काय करायचं ते. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे सेंटेन्स दिलंय, यामध्ये तुम्हाला आयच्या नंतर काय घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब, आणि ट्रॅव्हलला काय लावायचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला बघायचं आहे आणि सर्व सॉल्व करायचे एक्सरसाइज. तुम्ही या ठिकाणी मी थोडं थांबवते याला, जेणेकरून तुम्हाला सॉल्व करता येईल. तर हे तुम्ही सॉल्व करा नोटबुकवरती. ठीक आहे, आणि तुमचं सॉल्व झाल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर चेक करायचे आहे. तोपर्यंत तिकडे जायचं नाही. तुमचे कितपत बरोबर येतात, कुठे कुठे चुकते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. जर जास्त चुकलं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पाहायची गरज आहे. पुन्हा बघा, जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत. जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला नेक्स्ट व्हिडिओकडे जायचं आहे. ओके, हे आहे तुमचे आन्सर्स, तुम्ही चेक करून घेऊ शकता. ठीक आहे, तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसह, ज्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग टॉपिक आपण कव्हर करूया. तर तोपर्यंत सगळ्यांनी कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.